माझी पत्नी अंजली ती त्यांची BSc क्लास कधी देवरूरला आणि मग त्या आपण बोलवलं म्हणजे नाते मिळत चालले असताना नाते कशी जपावे जोडून ठेवावे असं उदाहरण पाहतो. हा परिचय मला आवडला होता. सर्वप्रथम मी आपल्या या प्रगतीशील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रथम अध्यक्ष देवी चिपळूणकर सरांचं जेवण करतो. तर मी त्यांना चार दोनदा भेटलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास एक 101 माजी संचालक काम आहेत, कार्यरत आहेत किंवा राहत आहेत, पण त्याला कोणी ओळखत नाही. परंतु सर जाऊन इतके वर्ष झाले तरी त्यांच्या हातात ज्ञानवंत शिक्षणप्रेमी शिक्षण संचालक ते केवळ संचालक होते मोठे होते, मुळात ते शिक्षणप्रेमी शिक्षण तज्ञ होते म्हणून त्यांना आपण ओळखतो. तर त्यामुळे त्यांच्या नावाच्या सभागृहामध्ये मला माझे विचार मांडताना खरंच एक प्रकारचा आनंद वाटतो आणि त्यांच्या स्मृतीने थोडंसं भारावून पण गेलेलं आहे. सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुलेंनी महिलांच्या शिक्षणाचा शाळा सुरू केला. प्रथम तोपर्यंत महिलांना शिक्षण होतं, परंतु त्यानंतर इतके वर्ष उलटल्यानंतर लक्षात आलं की मुलींच्या शिक्षणाला वाढत नाही. तेव्हा मुलींनी शाळेत यावरून चिपळूणकर सरांनी प्रत्येक दिवशी 1 रुपया देण्याचा एक उपक्रम राबवला. त्यासाठी देणगी गोळा केली आणि मग तो नंतर ते शासनाने स्वीकारलं. म्हणजे एका गरीब मुलींना शाळेत 30 रुपये देणं ही एक काही खूप मोठी गोष्ट. त्याची भेट दे की दुपारी मुलांना सकाळ शाळेत प्रयोग सुरू झाला आणि ह्या 2 गोष्टींमुळे महाराष्ट्रामध्ये मुली शिक्षण खूप वाढलेलं आहे. त्यामुळे जसं आपण त्या महान दाम्पत्याला वंदन केलं पाहिजे तसं त्यांना अनुसरणाऱ्या त्यांच्या एका निस्किम पायथाला म्हणजे चिपळूणकर सरांनी आपण वंदन केलं पाहिजे वाटतं. त्यामुळे ही आठवण मनात ठेवून मी माझ्या विषयाने वळणार आहे. विरत चाललेली असल्याने आपली भूमिका आता केवळ ज्येष्ठ नाही, ओढ आपल्याकडे नंतर ते 15 वर्षाचे अजूनही रिटायर झालेले, परंतु त्यांची मुलं आता टीनेज आहेत, यांची झालेली आहेत, लग्नाळू आहेत, मुलं मुली, अशा 3 पिढ्यांच्या भूमिका काय असल्या पाहिजेत. म्हणतात शेवटी नाती संबंध कुटुंब संबंध पाहिजे असतील किंवा फक्त ज्येष्ठांनीच काळजी चालणार नाही. प्रत्येक शेवटी जर कुटुंब असेल, कुटुंबात 3 पिढ्या नांदत असतील तर 3ही पिढ्यांचं ते काम आहे. त्या प्रकारे मी सर्व सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. विषय गंभीर आहे आणि काळजीचा आहे, परंतु मला सुरुवातीला एक पॉझिटिव्ह नोटवर माझं व्याख्यान सुरू करायचं आहे. मागच्याच रविवारी 6 दिवसापूर्वी पुण्याला आंतरभारतीचा एक कार्यक्रम होता, त्याचा मी प्रमुख अतिथी होतो. मानवी विवाह सन्मान सोहळा असा तो कार्यक्रम होता. जे आंतरजातीय आणि आंतरधर्मी विवाह केलेले आहेत आणि त्यांचे यशस्वी संसार चाललेले आहेत, त्यांचं अनुभव कथन आणि त्यांनी कसं विवाह केला प्रेम झाल्यानंतर, आणि जे नेहमीप्रमाणे असते जात वेगळी, धर्म वेगळा, इज्जत, घराची इज्जत, खानदानची इज्जत, मानव ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्याच्यात कसे मात करून ते आज यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे आणि त्यांचा संसार सुखात चालले ते खूप बरं वाटलं. यामध्ये आंतरजातीय विवाहाचं प्रमाण खूप जास्त होतं आणि खऱ्या अर्थानं आज भारतामध्ये आंतरजातीय विवाहाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. सध्या ते 10% पोहोचलेलं आहे. प्रेमविवाह आता कमी आहेत, 5% आहेत. थोडा जास्त परंतु रिपोर्टेड आकडा कमी आहे. आंतरधर्मी विवाह अजून खूप कमी आहेत. या आमच्या आंतरजातीय विवाहावर आमचे जे आंतरधर्मी विवाह झाले त्यानंतर मला माझ्या एका कौशल मित्रांनी, कोण असेल कुठे तो सांगायला नाहीये, पण काय तुम्ही लव जिहादवाल्यांचा सत्कार करून आलात की काय? लव जिहाद सांगायची गरज नाहीये. एवढं इथं लव जिहादचा मी सत्कार केला आणि दिवस लव जिहादचा पण सत्कार केला. म्हणजे मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलगी असेल तर लव जिहाद,
तर मग हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी आहे तर त्याला तुम्ही काय म्हणणार रिव्हर्स जिहाद म्हणा. त्यांच्या सत्कार केलाय आणि हे दोन्ही जिहाद किंवा लव जिहाद सोडून द्या जिहाद नाहीये हे दोन्ही लव किंवा प्रेमाचे संसार आज सुखानं चालेल. आणि तिसरं जोडतो तर त्यांचं लग्न आणखी 8 दिवसात होणार त्यांनी नोटीस दिलेली आहे आणि ते दिवस चालेल. ते दोघं आले होते ते म्हणजे आम्हाला ह्या लोकांचं ऐकायचं आहे त्यांनी कशी मांडली. आणि हे दोन जे होते त्याचा सागरनी कोण हिंदू कोण मुस्लिम हे दोघे पुण्याला आले. त्यांचं प्रेम झालं. दोघं म्हणले की आपल्याला लग्न करायचं असेल तर आपल्याला थोडी विरोध होणार घरी दोन्ही घरचे दार बंद होणार अशा वेळी आपण स्वावलंबी असलं पाहिजे. त्यामुळे त्या दोघांनी मिळून एक आवडीचा बिझनेस सुरू केला आणि ते 2 वर्ष चालून आज ते स्वयंपूर्ण झाले. आर्थिकदृष्ट्या पार्टनर आहे सध्या बिझनेसचे आणि 8 दिवसांनी ते लाईफ पार्टनर होणार आहे. त्याला आम्ही सर्व आता हे काम मी तुम्हाला सांगत आहे की विरत चाललेल्या जातीच्या पार्श्वभूमीवर जर प्रेम असेल आपल्या माणसावर पती पत्नीचं बाप लेकाचं आई मुलाचं आई मुलीचं तर नाते स्ट्रॉंग राहतात. जेव्हा नाती विरतात तेव्हा अर्थ आपलं प्रेम मग कोणाचा हा प्रश्न वेगळा तो कमी पडतं किंवा प्रेमाची खूप कमी पडते किंवा एका माणसाला दुसऱ्याच्या प्रेमाची कदर वाटत नाही. असे अनेक कारणं असू शकतात. आपण ते पुढे पाहणारच आहोत. त्यामुळे हा प्रसंग व्याख्या हा सांगितलं की मोठ्या प्रमाणात लग्न संस्था बदलत चालली. हे उद्देश काय आहे की आपल्याकडे लग्न संस्था आधी कशी होती. आपण जेव्हा लग्न केलं तेव्हा आपल्याकडे 90% आपण अरेंज मॅरेज केलं असावं. काही आपल्याकडे 2-4 बंडखोर असतील किंवा तेलुगुला बंडखोर माणसं फार होती असं म्हणतात त्यांनी प्रेमविवाह केला. तसं झालं मला ऐकत मिळाली नसती मला. तर तेव्हा आपण आई वडील मॅच मेकिंग करायचे आणि आपण थोडंफार एकदा दोनदा चुटपुट भेटलं बोललं पाटा करते मग ते कपडे घेऊन बोला किंवा एखाद्या ठिकाणी बाहेर एखाद दिवस जा आणि लग्न होऊन जायचं. तरी आपले लग्न टिकलेले आहेत आणि मी अपेक्षा करतो की आपण सर्वांच्या आनंदाची पाहता आपण ह्या वेळात देखील आपल्या जोडीदारासोबत अतिशय आनंदात आहात. ते महत्वाचं आहे. सहवास सुखाचा असेल तर जीवन सफल होतं. म्हणजे तुम्ही रोज बोललंच पाहिजे एकमेकांसाठी केलं पाहिजे रोमॅन्टिक बोललं पाहिजे एकमेकांसाठी कोणा म्हणे तू खूप चांगली आहेस तुम्ही खूप असे आहात तुम्ही माझे खूप करता असं काही गरज नाही. ते तुमच्या नजरेतून तुमच्या आवडून कळतं. तुझा एखाद्या पत्नी संध्याकाळी अशा प्रसंग आले उशिरा गेली तर ते नवरा घरी बसला असेल ती घरी आली असेल थकली असेल तर नवऱ्याने चहा केला न बोलता तरी तिचं प्रेम पोचतं. हे महत्वाचं आहे. तर नाती जपण्यासाठी एक समोरच्या माणसं हा माझा माणूस आहे माझ्यासाठी खूप मूल्यवान आहे आणि त्याच्यामध्ये काही कमतरता असतील मुळात कमतरता नसतात प्रत्येकाला असं आपल्याला असतात ना त्या कमतरतासह मी त्याचा स्वीकार केलेला आहे. आणि 2 माणसामध्ये भिन्नता असणारच. पुन्हा 2 भिन्न लिंगी आपण एकत्र असतो तर अजूनही फरक असतो. म्हणजे मेन्स हा मार्क्स आणि म्हणजे पुरुष प्रॅक्टिकल असतात त्याच्या भावनाशील असतात. हे बऱ्यापैकी खरं आहे. तर अशा भिन्न स्वभाव धर्माचे भिन्न रासायनिक द्रव्यानं आपण बनलेलं असताना तर ह्या गोष्टी साहजिक आहेत. तर प्रेमविवाह केला तरी 2 माणसं एकरूप त्या अर्थानं होत नाहीत. मनाने एकरूप होणं वेगळं परंतु तुमचे आउटलुक तुमचे सवयी तुमचे तुम्ही पण एखादा माणूस उशिरा उठतो दुसरी बायको लोक उठणारे असतो तर हे सर्व फक्त राहणार आहे. प्रत्येका सवयी आधी कळत नसतात त्यामध्ये फरक पडत असतो. तर त्या सवयी आपण घेतल्या पाहिजे समजून. माझं एक स्त्रीसूक्त नावाचं पुस्तक आहे म्हणजे कॉलम लिहिला होता त्यामध्ये असं खेळ स्त्रीवाद सांगितलेला आहे. तर आई मुलीला पत्र लिहिली आणि एक घटना एक खरी घटना एखादी वाचलेली घटना आणि एखादी काल्पनिक घटना म्हणून ते लेख लिहिली आहे. त्यामध्ये ती आई म्हणतो तुझ्याकडे राहुल गांधी दिल्लीला तिने एका शिखाशी विवाह केला आंतरधर्मी विवाह केलेला आहे आणि आई आई मुलाला ती मुलीने पत्र लिहिते. ती म्हणजे मला सगळ्यात काय चांगलं वाटलं की तू सूर्यवंशी म्हणजे तू शिका 8 जाती फुटत नाहीस आणि तुला भेटतील लागतात. लग्नापूर्वी मी तुझं सगळे लाड पुरवले
मला प्रश्न पडला की लग्नानंतर तुला बेटी मिळेल की नाही, तुला मग तू चिडचिड करशील, मग तुझा दिवस होणार, मग तुम्ही वाद होतील का. तर मी पाहिलं की तुझा नवरा सकाळी लोक उठतो, तो लोक उठतो आणि तो तुला चहा आणून देतो आणि तो चहा फक्कड असतो आणि तो तुम्ही काय करता नाही म्हणे तिची ती सवय मी ऍडजस्ट केलेली आहे, कारण ती उशिरा आवडते, मी लवकर झोपतो, ती सकाळी उठणार आहे, आय एम अर्ली रायझर, शी इज लेट कमर आहे, तर आम्ही ऍडजस्ट केलेलं आहे. परंतु शेवटी आम्ही एकमेकांच्या प्रेमात प्रेम केलेलं आहे. तर तिला उठवलं की गुड, टी इज रेडी, तर ती झोपेतून डोळे वळते आणि काय ज्या नजरेनं लागते त्याला मी खुश होऊन जातो, 5 दिवस चांगला जातो. नाती जपायचा हा एक प्रकार आहे. असं जेव्हा बोलते तेव्हा नाती विरुद्ध जातात, हे तुला सांगायचं आहे. तर मी नात्याबद्दल का विषय घेतला की काही वर्षापूर्वी एका वर्तमानपत्रामध्ये आठवड्याला एक सदर लेखन केलं होतं, नाती जपून ठेवा. त्याचं पुस्तक लवकरच येत आहे पुढल्या वर्षी. त्यामध्ये ती सुरुवात, त्यामध्ये मी काय केले, त्यात आई बाप मुलगा मुलगी नवरा बायको घटस्फोट मैत्री या सर्व नातेसंबंधावर, घटस्फोटानंतर दुसरं लग्न हे देखील आम्ही त्यात घेतलेले आहे, ते लिहिले आहे. त्या सदराची मी एक थीम लाईन होती, एक होतं थीम सॉन्ग, टायटल सॉन्ग असतं ना सिनेमाचं, तर ते थीम सॉन्ग त्या सदराचं केलं होतं, ते तुम्हाला मी पेश करतो. नाती जपून ठेवा, नाती जपून ठेवा, कलह फार झाला. नाती जपून ठेवा, कलह फार झाला, न्याय देऊन पहा, परस्परांना न्याय देऊन पहा, अन्याय फार झाला. हे पुरुषांना आपल्यासारख्या ज्या समजा आपण आपल्या काळामध्ये आपण लग्नानंतर स्वतःला बालक समजत होतो, आजही आपल्या काही परिवर्तन असतात. जरी मी काही काम करणार, मी बाहेर खूप काम केले, आता मी आराम करणार, 30 वर्ष नोकरी केली नाही, मी खूप झालं पाहिजे. आता मी फक्त आराम करणार, मग मला वेळेवर चहा जेवण पाहिजे. म्हणून न्याय देऊन पहा, तुम्ही न्याय देऊन पहा, तिला देऊ झाला, अन्याय फार झाला. संवाद संपर्क वाढवा, तर तुम्ही करत आहात संवाद संपर्क, किती दोष लोक म्हणजे संवाद फार झाला. संवाद आला की नाती तुटतात. आता पुरुषासाठी पुढील ओळ आहे, कोमल होऊन पहा, जरासे कोमल होऊन पहा, पुरुषीपणा फार झाला. पुरुषाने थोडंसं कोमल व्हायला पाहिजे आणि स्त्री थोडंसं कठोर व्हायला पाहिजे. साधे गुरुजी म्हणायचे, संसार कसा सुखाचा होतो, थोडं संसार म्हणजे काय, पुरुषाने थोडं बाई व्हावं आणि बाईने थोडं पुरुष व्हावं. म्हणजे कसं पुरुषांना थोडा कणखरपणा, धीरपणा घ्यावा आणि पुरुषाने स्त्रीचा कोमलपणा, प्रेम, ताकदीपणा, नजाकत घ्यावी, तर संसार सुरू असं काही दिवंतिक असतो. म्हणून कोमल होऊन पहा, पुरुषीपणा फार झाला. आपल्या सर्वांसाठी ते वळ आहे, मी तुम्हाला डायरेक्ट पाहतोय आता स्त्रियांसाठी, पण तुमच्या बाजूने बरं का, त्यांच्या विरुद्ध बोलतोय, कारण मी स्त्री पूजक आहे. मी मुळात मातृमुखी आहे आणि मातृमुखी मुलं मातृपूजक असतात, म्हणून मी खऱ्या अर्थात स्त्रीवादी लेखक असं स्वतः मानतो. म्हणून ही ओळ तुमच्यासाठी, पण ते तुमच्या बाजूने त्यांच्या विरुद्ध आहे. म्हणजे आज मी पुरुषाचा अन्याय करतोय शेवटपर्यंत, त्यामुळे नंतर मला मी जाता येईल की हा प्रश्न पडेल, पण तरी मी बोलणार आहे. स्त्रियांसाठी स्पेस स्वतःची मिळवा, स्पेस स्वतःची मिळवा. त्याग बी फार झाला, हा त्याग करू नका. तिथं त्या करायचं आपला भारतात तेवढा आहे का, लायक पात्र आहे का. सावित्रीनं तिकडं यमाकडे जाऊन नवऱ्याला आणलं, तिथला नवरा महान होता, ती तर महान होती, कारण नवऱ्याशी वापस आणलं, तिनं झगडा केला, यमाशी आणलं, पण सत्यवान काय होता, त्याचं काय कर्तृत्व होतं, इतकं जीव वाटतात अख्खा गावात त्याच्यावर. म्हणून त्या गवी स्पेस स्वतःची मिळवा, त्या अगदी फार झाला. म्हणजे हे सांगायचा उद्देश असा आहे माझा की आपलं जुनं कुटुंब संस्था कशी होती, ती खूप टिकाऊ होती, तेव्हा घटस्फोट होत होते, तेव्हा छान चालायचं. पण तेव्हाचा संसार चांगले दुसरे समाजाला ते स्त्रियांच्या शोषणामुळे, पुरुष कसाही असला तरी त्या सापडून घेतलं पाहिजे, अन्याय सहन केला झालेले
ती स्वावलंबी झालेली आहे आणि ती जीवनात जशी समता मागते तशी संसारातही मागते, तुम्ही देत नाही म्हणून दुराव निर्माण होतो आणि घटस्फोट होतो. म्हणजे तुम्ही म्हणता की स्त्रिया का फालतू झाले प्रमाण झाले, स्त्रिया शिकल्यामुळे स्त्रिया शिकल्यामुळे त्या आत्मभान आलेला आहे. आपण शिकून देखील आपलं आत्मभान आपण गमावून बसतो कारण आपला वेळ द्यायची नाही, म्हणून ते महत्वाचं आहे. तर हा एक प्रारंभीचा बिंदू तुम्हाला सांगितलेला आहे. आता विरज चाललेले नातेसंबंधावर बोलताना मला एक सांगायचं आहे. एक समाज वाचणारा लेखक आहे. मला समाजात जे काही घडतं, कुटुंबात जे घडतं, पती पत्नी घडतं, आपला जे घडतं, त्या एक निकोप कुतूहल आहे. काय म्हणते बा तू फारच चौकस करता, फारच तो विचारत आहे, अशिष्ट आहे. लेखकाला अशिष्ट नसतं, कारण त्याला माणसं कसे वागतात, काय समाजात माणसं एक पोज देऊन वागतात किंवा थोडंसं डिग्निफाईड वागतात आणि आपले जे सेन्सेस आहेत किंवा आपले प्रबळ असे इन्स्टिंक्ट आहेत ते आपण कंट्रोल ठेवतो. परंतु घरी वाचन मात्र तुम्ही तो मुखवटा गळून पडतो आणि मग तुम्ही खरे दिसता आणि मग आणि पण ते खरे पण तुमचं दुसऱ्या पार्टीसाठी खूप दुःखद असतं. तो सिनेमा आहे आविष्कार नावाचा, संजीव कुमार नंतमजाचा, त्यामध्ये एक डायलॉग असा आहे की जेव्हा तुम्ही प्रेमात पडता, तुम्ही एकमेकांना कॉफी प्यायला जाता, फिरायला जाता, त्या 2 तासात तुम्ही तयारी करता, आज आपल्याला भेटायचंय, 1 तासभर फिरायचं आहे, तर तुम्ही चांगला पैसा खालता, स्वतःला प्रेझेंट करता आणि तुम्ही जास्तीत जास्त गोड बोलता आणि आपलं प्रेम दाखवायचं प्रयत्न करता. ती पण तेच करते. त्याला वाटतं की किती चांगली आहे, ती मला किती प्रगती आहे, त्याला वाटतं की चांगली दोघांना वाटतं. पण जेव्हा ते दोघं घरी येतात त्याचा पहिला वाक्य काय म्हणतो, तो म्हणतो मला चहाच पाहिजे, तू म्हणते मी चहा करत नाही, कॉफी पिते, तू चहा करू, मला चहा जमत नाही करायला. की संवाद सुरू झाला. बाहेर काय ऑर्डर देताना ती कॉफी देते, हा चहा देतो, बाहेर आपण चॉईस मागतो, मग पुन्हा फिल्टर्स कॉफी पाहिजे, पुन्हा चहा, आपल्याला चहा पाहिजे, तिथपासून सब विश्वास सुरू होतो. आणि हे आतापर्यंत आजही घडते, पण आज स्त्रिया सहन करते, मागे सहन करत होत्या. म्हणून मला ह्या एक डोळस कुतूहल आहे आपल्या मानवी जीवनामध्ये, संसारिक जीवनामध्ये. पण हे खरं आहे की आजच्या तरुण पिढीचा आत्मकेंद्रितपणा खूप वाढला आहे. त्याच्यावर मी एक कथा लिहिली, सेल्फी पोर्ट्रेट नावाची. ते 4 कथेचा खुलासा आहे. म्हणजे आत्मकेंद्रितपणा वाढलेला आहे. त्याचं प्रतीक सेल्फी आहे. सेल्फी म्हणजे काय, शेवटी मी तुम्हाला त्याचा व्याख्या सांगणार पटेल आणि तुम्हाला त्या 4 गोष्टी तर थोडक्यामध्ये सार सांगतो. त्यातली पहिली कथा आहे, उच्चुक घराण्यात आई, बाप, मुलगा. बाप उद्योगपती, आई असेच काहीतरी मोठी काम करणारी आणि एकदम हाय फाय. हा बाप गरिबीतून लहान गावातून आलेला आहे, त्यामुळे त्यांना आपली आई ह्या पॉश घराला दरगोळ दिसून तिला आशीर्वाद ठेवलेला आहे. आणि मुलगा इतका मोकळा आहे की आईला काय म्हणतो, काही दिसली भेटली, हाय मॉम, यू आर लुकिंग सो सेक्सी. मुलगा म्हणतो, बापाला ते खटकं, तो म्हणतो सेक्सी म्हणजे सुंदर, असं ते तरुणाची भाषा आहे, तर असं सांगतो. पण हे खटक आहे, पण ते ठीक आहे. तर एकदा त्या शाळेमध्ये स्पर्धा असते, त्याची गर्लफ्रेंड असते आणि मग तो सांगतो की माझी आजी सरदार खाण्याची आहे, कोल्हापूरची आहे आणि बदल तिथे म्हणजे सरदार खाण्यात घेत होते का आपल्या प्रतिभा पाटील किंवा काळजी होळकर, असं ते सांगायचं. आणि सेल्फी विथ ग्रँड पॅरेंट्स अशी स्पर्धा असते. ते फोटो काढायचा, अपलोड करायचा आणि बेस्ट फोटोला बक्षीस मिळेल. हा म्हणतो मला माझ्या ग्रँड मामाला घेऊन द्या. आई बाप दोघे काढतात, हा जातो, तिची सेल्फी काढतो. ती खूप आनंदी झाली, तिचा चेहरा फुलून येतो. त्यावरती की चेहरा किती फोटोजेन झालेला आहे त्या आजीचा. क्षणभर तो विरघळतो, पण परत त्याचा जेवण वेगळं असतं. फोटो काढतो, परत घरी येतो. येताना म्हणतो की ही आजी कशी चांगली आहे, पण खरंच आपल्या घरात शोभत नाही आई बाबांच्या. तर उद्या माझं लग्न झालं, बायका लग्न केलं, तर आपण आपल्या आई वडिलांना एका परदेशात पाठवूया, फक्त ते पॉश पैसा असेल त्याची मी काही मी तो जास्त कम होणार आहे बाळाच्या. ही पहिली कथा. तसा दुसऱ्या कथेमध्ये मुली, म्हणजे आज देह हा महत्व झालेला आहे. मुलगी आणि मुलगा. मुलगा 6 पॅक वाला पाहिजे, ॲथलेटिक बॉडी पाहिजे,
मुलगी सारा सुंदर सेक्सी झिरो फिगर पाहिजे, त्या तुम्ही ऐकता ना तसा आहे. तर तिचा तो बॉयफ्रेंड तसा असतो आणि तो ही दिसात थोडी हेल्दी असते. आता हेल्दी म्हणजे कळलं असेल तुम्हाला. हा, तर एकदा तो त्याचा वाढदिवस आला, तो तिच्यासाठी बिकिनी भेटतो आणि ती घाल आणि आपण दोघं स्विमिंग करू. तेव्हा त्याच्यामध्ये ती थोडी फॅट आहे, ते ग्राफ जमा आहे. तो तिला एकदम म्हणतो मला अशी गर्लफ्रेंड नको. तेव्हा ती हर होती, म्हणते की 1 महिना मला दे, मी बिकिनी फिट मुलगी होऊन टाकते. मग ते बापाचा पैसे 2-4 लाख ते पर्सेंटेजला लावती. तो काही माणूस असतो, अखेर असतो, तो तुला शिकतो आणि ती एकदम झिरो फिगरची होती. आणि त्या महिन्याला ते त्याच्या प्रेमात पडते टेलरच्या. आणि महिन्यानंतर त्याला फोटो पाठवायचा, त्याला द्यायचं ठरलं असेल बॉयफ्रेंडला. त्याला म्हणजे ती उद्या येत नाही, उद्या मी हिच्या गेटला चालले, तुझ्यापेक्षा चांगला आहे, मी झिरो फिगर ते दाखवते आणि ती तुला डिचू मारलेला आहे. म्हणजे इथं केवळ प्रेम नाही, केवळ उपभोग, श्रीमंती आणि आत्मकिरपणा. मला काल तो आवडला, आज मला हा आवडणार आहे, हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. शहरामध्ये फार होत आलेलं आहे. आता ते लोहगडचं प्रकरण माहीतच आहे तुम्हाला. त्या मुलीला त्या मुलाचा अपराध काय होता, बातमी आलेली कधी असेल तर पोलिसमध्ये तिथं केस वेगळं होते. तो टोप लावत होता. खरं तर त्यानं कसे म्हणून त्यानं हेअर प्लॅन केलं असेल बरं झालं असतं, पण त्याला ते लावले होते, तिला ते आवडत नव्हते. आणि त्याचा हा सामान्य होता. आणि तिचा तो बॉयफ्रेंड तो एक हँडसम होता, 6 पॅक किंवा बिग बॉडीचा होता. आणि तिला कसं नवरा पाहिजे होता. ती म्हणली पण काही एवढं ऐकलं नाही, तो फोन केला. म्हणजे केवळ दैहिक आकर्षण तो प्रमाण वाढलेलं आहे. आणि हे पाश्चात्याकडून आलेलं फूळ आहे. आणि आपण पाश्चात्याच्या विज्ञान निष्ठा स्वीकारत नाही, परंतु पाश्चात्यांचे असे जे आहेत खर्चिक, दिखाऊ आणि इझी टू फॉलो ते आपण करत होतं. अशी दुसरी कथा आहे. तिसरा कथा आई बाप, मुलगा परदेशी गेला, आई बापाने खूप त्याला शिकवून पाठवलेला आहे. ते बोलत नाहीत, आई बापाला बोलवत नाहीत राहायला, नातवाला दाखवत नाहीत, आई बाबा म्हणून शिकवतात. फक्त त्यांना त्यांचा पैसा पाहिजे असतो. एकदा व्हिडिओवर स्काईपवर बोलताना बाप मुलाला म्हणतो, अरे नातवाला दाखव, मला खूप वर्ष नातवाला पाहिलं नाही, तर ते झोपले किंवा शाळेत काहीतरी म्हणतो, मग किमान त्यांचा फोटो तरी दाखव अलीकडचा. मग तो आणतो फोटो. तर बाप काय म्हणतो, तो फोटो छातीशी धर आणि त्याच्या बायकोला म्हणतो, सुनबाई तू सेल्फी काढ आणि तो मला पाठव. म्हणजे नातवाला सेल्फीमध्ये पाहायचं किंवा फोटोमध्ये पाहायचं, फोटो त्या फोटोमध्ये पाहायचं. आणि इतका तटस्थपणा, खोटेपणा आलेला आहे. चौथी कथा मी प्रत्यक्ष अनुभवलेली, पाहिलेली मित्राच्या नांदेडची घटना आहे. एक अधिकारी असा श्रीमंत झाला, गरिबीत आला, चिकार पैसा कमवला आणि ते सगळं ऐश्वर्यावर सुरू केलं. आणि आपली म्हातारी आई गावातून आली इथं आणि मग बायको म्हणली असेल काहीतरी, त्यानं तिला अशा बाहून थोडे बदाशा नाही. त्याला सांगितलं, त्या सांगितलं तुम्ही काळजी घ्या, मी पैसे पाठवतो. तो तुम्ही पैसे वाटल्यानंतर पैसे पाठवून घ्या, तो बलजीव निघून गेला. त्यानंतर हे म्हणायचे व तुमचे पैसे थकले, ते गेले. तो उत्तर द्यायचं नाही, बोलायचं नाही, फोन करायचा नाही. मग हे पद बोललं, त्याने त्याची ते पार केली, पण ती झिजून शेवटी मेली. मस्त मेल्यानंतर कळल्यानंतर तो आला 4 घंट्यामध्ये आणि मला आईची दाखवली कुठे, आईने आम्हाला दान केले, दाखवत ठीक आहे म्हणे, मग तुम्ही अंत्यविधी करा. आणि मग काही वेळाने मुलीला कमी जातो आणि मग आईच्या जवळ त्या त्याच्याजवळ पात्राजवळ गेला आणि चापून ते केस विस्कटले, थोडं डोळ्याला पाणी लावलं पाणी दिसण्यासाठी आणि आईच्या त्या गालाला आपले गाल लावले वाकून आणि ह्याला म्हणजे फोटो काढवा आणि त्या सेल्फी घेतली त्याला. अशा हे 4 कथाचा कोलार आहे. हे तुम्हाला कथा का सांगितल्या, त्या कथा माझ्या माणूस नावाचं एका टिबेट कथा संग्रहात आहे. पहिलीच कथा आहे ती, खूप लोकांना त्या कथा आवडली होती. तर ही नाती विरत चाललेली आहे. त्याचे जे कारण आहेत त्याचं पहिलं ह्या कथेच्या आहे की पहिलं कारण आहे सेल्फी कल्चर. म्हणजे काय, कमालीचा आत्मकेंद्रितपणा आणि त्याचं प्रतीक आहे सेल्फी. म्हणून सेल्फीची मी व्याख्या केलेली आहे लेखक म्हणून. सेल्फी म्हणजे काय, मी मी मी, सर्वात आधी मी, सर्वात शेवटी मीच रोज माझे 10 सेल्फी काढणार आणि पोस्ट करणार आणि 10-20 लाईक 10-20 कॉमेंट्स मिळवणार. ते जर मिळाले तर उद्या मी आणखीन मेहनत करा, अधिक सुंदर दिसणार आणि करणार.
म्हणजे हे सेल्फी कल्चर, आत्मकेंद्रीपणा आणि सेल्फी आपला सेल्फी काढून होतो, एक साईड माणूस येतो, तो पुढे येतो आणि मागे सगळं तिथे आलो सेल्फी घेतो त्यावर. तर सेल्फी मध्ये काय असतं, माझा फोटो सगळा खळत दिसतो आणि तुम्ही बॅकग्राऊंडला छोटे छोटे दिसता. म्हणजे सेल्फीत देखील मलाच महत्व, मीच महत्वाचं. ठीक आहे, माझे मित्र असतील, सहकारी असतील, परिचित असतील, पण ते तसेच पाहिजे. म्हणजे सेल्फीत देखील आपला सेल्फी कल्चर म्हणजे हा एक प्रकार, म्हणजे हे तुम्ही कधी विचार ऑब्झर्व केलं नाही, पण हे सॅटर्न इम्पॅक्ट आहे, लक्षात घ्या. म्हणून सेल्फी कल्चर आहे. त्याचा सेल्फी कल्चर म्हणजे काय, माणूस आज खूप सेल्फ सेंटर्ड झाले आहे, आत्मकेंद्रित, उपभोगवादी आणि कमालीचा कंझ्युमरिस्ट झालेला, उपभोगवादी झालेला आहे. जर पण हे चित्र आहे आज सर्वत्र, ह्याला अमेरिकन ड्रीम म्हणतात, मी पुढे चर्चा करणार आहे. याची सुरुवात जागतिकीकरणापासून झाली. 1990 साली आपण सर्व्हिसमध्ये होतो आणि तेव्हा आपण रोड झालो ते रोडच्या मार्गावर होतो आणि एकदम सुबत्ता आली, एकूण खाला आणि मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग झाला, श्रीमंत अधिक श्रीमंत झाला आणि 20-30-40% 30% वर्ग हा म्हणजे डिस्पोजेबल इन्कम, म्हणजे तो तुम्ही मिळवू शकता, म्हणजे महिन्याला 1 लाख रुपये तुमचं एक्स्ट्रा इन्कम आहे, तुम्ही खर्च करू शकता, अशी पात्रता 20% मान झाली आणि त्यांच्यापासून भारतामध्ये कंझ्युमरिस्टचा उपभोग झाला सुरू झालेला आहे. त्यापूर्वी कुटुंबीय व्यवस्था आपल्या समाजाची अत्यंत महत्वाची होती, जनसंस्थेचं पारितोषिक आपण मानत होतो, पण यामुळे ती खिळखिळासर झाली. जरी भांडवलशाही जरी वाढत चालली असली, पण काही माणसे खूप श्रीमंत होऊ लागली, तेव्हा या कमाल संपत्तीच काय करायचं. आता एक माणसाचं संपत्ती किती आहे, एक माणसाची संपत्ती 10 देशापेक्षा जास्त आहे. त्यानं रोज आपण 10 लाख रुपये खर्च करायचे, $10 लाख, तर त्याला 3.5 महिने लागते. असं आपण दाखवून केलं होतं. म्हणजे करायचं काय. आपले मुकेश अंबानीचं 12 का 21 मंदिर घर आहे, घरात राहणार किती, हे नवरा नीता अंबानी, त्यांची 2-3 मुलं, म्हणजे त्याला 3-4 खुल्या मजले पुरले. मग एक मजला ड्रायव्हरसाठी, कारण 10-12 गाड्या, एका मजल्यावर स्विमिंग पूल, एका मजल्यात टेनिस कोर्ट, एका मजल्यात सिनेमा थिएटर, एका मजल्यात पार्टीची जागा, बॉल रूम, डान्स रूम, काय काय असेल ते सगळ्या गोष्टी. फक्त 4 माणसाचे किंवा 6 माणसाचे 21 मजले. उपभोगाची एक नशा चढती ना, आणि मग ते करत असताना मग कुठेतरी संवाद आणि प्रेम कमी होतात. कारण शेवटी दररोज पार्ट्या करायच्या, दररोज 4 माणसं भेटणार, मग दारू, मद्यपान, कधी कधी अफीम गांजा, रेव पार्टीमध्ये डान्स करणं, इतरांशी बोलणं आणि मग वातावरण मोकळं असं म्हणजे सैल व्यवहार सगळ्यांचा. म्हणजे कोण काय करते पाहायचं नसेल तर काय व्हायचं, तर हे झालेलं आहे. मग काय, पॉश बंगले, पेंट हाऊस, विला, 30 मजली घरं, घरात स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, पार्ट्यासाठी प्रति नवा ड्रेस. आता असं आपलं लग्न करतोच ना, लग्नामध्ये संगीत असतं, एक 10-12 मुलं गाणे बसवतात आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर त्या मुलींनी किमान 10-20 हजार नावा ड्रेस घेतला असतो, एक 5 मध्ये गाणे असतात. आणि आपण हौसेल करतो बा आपलं एकच पुरुष लग्न आहे, उद्या काय हरकत आहे. आणि मग शेवटी आपण वेळेवर नसतो, शेवटच्या बाबा तुम्ही अशी विचार करे बाबा आपण केला काय बाबा मागे पडले, त्याला बोलून घेतात आणि ते कसे असतात मुलांच्या सुखासाठी. तर हे हा आहे वाढता कंझ्युमरिस्ट प्रवृत्तीचा. आणि हे प्रथम घडलं अमेरिकेत. दुसऱ्या महायुद्धात अमेरिका श्रीमंत झाली आणि अमेरिकेत हॉलिवूडनं काय दिलं, एक अमेरिकन ड्रीम दिलं. म्हणजे कसं, तिथं पॉश लाईफ, म्हणजे फास्ट वेगवान गाड्या, मोठमोठे बंगले, श्रीमंत मुली, श्रीमंत सेक्रेटरी आणि मग ते जेम्स बॉन्डचे सिनेमा, एका सिनेमात 10 मुलीवर प्रेम संबंध, हे सगळं आपण पाहत गेलो. आणि हे अमेरिकन ड्रीम सगळं जगभर पसरलं. आणि दुसरं म्हणजे अमेरिका म्हणजे स्वर्ग, तिथं चांगली प्रकार मिळतो तुम्हाला, प्रत्येकाला बंगला राहता येतं, एक एकाचा बंगला, त्यामध्ये स्विमिंग पूल, घर, व्यापार आपल्याचं, त्या ठिकाणी फार्म हाऊस, अशा गोष्टी सुरू झाल्या. आणि हे ड्रीम सतत जगाचा ड्रीम झालेला आहे. त्यामुळे आपल्या पालकांची, म्हणजे तुमची, आपली आणि आपल्या नंतरच्या पिढीची मानसिकता बदलली की आपल्याला जे मिळालं नाही
ते आपल्या मुलाला मिळायला पाहिजे, मुलीला मिळायला पाहिजे. म्हणून 8वी 9वीला आली की 9वी 10वीसाठी मग घर पूर्णपणे चिडीचूप घरात टीव्ही नाही, मोबाईल नाही, काही नाही. त्याला शिकवा, त्याला हे करा, खाणं करा. आणि 11वी 12वीला आलं की कॉलेज आम्ही घ्यायचं आणि टाका लातूर फॅक्टरीला, टाका कोटा फॅक्टरीला. आणि जसा उसाला त्यातून मुलं काढा, त्यातून मग तो जी परीक्षा पास होईल, नीट परीक्षा पास होईल, तो डॉक्टर इंजिनियर होईल, परदेशी जाईल. हे तुम्ही मला सांगते की कामयाबी आणि पैसा हे महत्वाचं आहे. त्यानं ते केलं. बापाच्या हौसेखाद्याचा अमेरिकेत गेला. आम्ही सांगणार मुलगा अमेरिकेत असतो. आज पुण्यामध्ये माझ्या फ्लॅटमध्ये 17 घरातल्या माझ्यासोबत 17 आहेत, तर ते 15 जणांचे 14 जणांचे परदेशी आहेत. आई बाबा इथे एकटे असतात, त्यांना करमतच नाही. पण रोज त्यांना फोन करा असं वाटतंय, पण मुलाला वेळ नसतो बोलायला. आणि पुन्हा टाइम डिस्टन्स, आता मी हॉटेल चाललो, मी मीटिंगला चाललोय, रात्र खूप झाली आहे किंवा फार लागली पॉमी की मला थोडी झोप करायची, असं होतं. हळूहळू ते संवाद कमी होऊन जातो. हे महत्वाचं आहे. तर कुटुंबाचा आईबाप मुलावर यशस्वी होणं म्हणजे खूप पैसा कमावणं मिळत असतील, त्यांचं हेल्दी नातं प्रेमात नातं कसं विकसित होणार. पण मुळातच ते नातं जेव्हा त्याला तुम्ही त्या कोटा फॅक्टरीला कमी झाले असतं, मुलाला खूप त्रास होतो ऍडजस्ट करायला. आणि मुलं आत्महत्या करतात पाहिलेला आहे. तर त्या ठिकाणी मग मुलं यशस्वी होणं पाहिजे आणि मग बाकी काय पाहिजे नाही. पण तो आई वडिलांपासून देखील मनात दूर जातो असं आले होऊ शकतं. म्हणजे हे अपवादे असं सांगायचं नाहीये. आणि मग आपले मुलं असे का वागतात, आपल्याला का बोलवतील किंवा ते काय येतील परत, मग आपल्याला कळतं. पण तेव्हा आपण नावाकडे नाव ठेवतो. त्यांना तसं होण्यासाठी आपण भाग पाडलेला आहे. म्हणून माझा मुलापेक्षाही ज्येष्ठांवर, तुमच्या माझ्यासारख्या ज्येष्ठांवर आणि प्रौढ माणसावर, आपल्या मागचे 10-15 वर्ष मागे असलेले यांच्यावर माझा एक आरोप म्हणणार आणि वस्तुस्थिती आहे की आपण आपल्या मुलांना, मुलींना वर संस्कार कुठले दिले, पैशाचे, रॅट रेसचे, काही करून आपल्याला नीट क्रॅक केली पाहिजे, जी क्रॅक केलीच पाहिजे, परदेशी जाऊन शिकलंच पाहिजे, भारतात काय पडलंय हे आपण शिकवलं. त्यांना प्रेम, आजोबाची काळजी घ्या, नातेवाईकात भेटा, मामा आत्या, हे देखील नाते महत्वाचे छान छान असतात. हे आपण त्याला सांगायला प्रत्येक केलं नाही. कारण आपल्यापासूनच सिंगल चौकली कुटुंब सुरू झालेली आहे. आपल्या ते बऱ्यापैकी 50% लोक चौकली कुटुंबाची असतील की त्रिकुट कुटुंबाची असतील, बरोबर आहे. आता मी ते माझा एकच मुलगा आहे, म्हणजे त्रिकुट कुटुंबाचा मी आहेच मुलगा पाहिजे. आणि म्हणून मुलं अजून दूर जातात आणि जेव्हा अंतिम समय येतो तेव्हा मुलगा जवळ नसतो. कालतोराची बातमी आली सकाळमध्ये थोड्याशा, एका ज्येष्ठ महिलेचा एका टायटल वाचतो, परदेशातील स्थायिक मुलाकडून 5व्या दिवसात बसून ती बाई एकटी राहत होती, ती पडून पडली, कळलं नाही. मग तिथे पेपर सारखे बाहेर दूध साचले. मग कुणाला ते संशय आला. मग तिने आता आपल्याला चेअरमन सांगितलं, चेअरमन दार उघडलं गेले. मग तेव्हा फोन केला मुलाला. तो 2 दिवसांनी आला का त्याला मिळालं आणि त्याने केलं आणि निघून गेला. काय म्हणतात, तुम्हीच करा, तुम्ही पैसे पाठवतो असे म्हणतात. पुन्हा नाटी गावात असतील तर आता लक्षात इमॅजिन करा, ती बाई जी गेलेली आहे ती सिंगल मदर होती, एकटेपणा राहत होती. मुलगा परदेशी जायचा, वर्षानुवर्षे येत नव्हता आणि ही जाऊ शकत नव्हती वय झाल्यामुळे. तिला नातवंड पाहायला मिळत नव्हते, नवरा नाही, दुसरा मुलगा नाही, मुलगी नाही. त्यामुळे तिथं एकाकीपणात शेवट झाला. आपल्या बहुतेकांनी संदेश नाटक पाहिलं असेल. आपल्या काळात 1775 विजा देता त्या परवा गेल्या, ते नाटक विकसित केलं होतं. आणि त्यामध्ये एकाकीपणा, मुलं परदेशी आहेत, वाट फोन मुलं येत नाहीत म्हणून आई बाप, नाना नाही, दोघे आत्महत्या करतात असं 70 साली दाखवलं होतं. तेव्हा आपलं ते खोटं वाटलं होतं, अवास्तव वाटलं होतं. पण आज त्याहीपेक्षा भीषण परिस्थिती निर्माण झाली आपण पाहिलेलं आहे. पण टाळी एकांत वाजत नाही. आपण देखील दोषी आहोत, ते तर दोषी आहेतच. कारण तरुण पिढीनं मागच्या पिढीच्या खांद्यावर बसून जन्म घेतला असतो. तुमचं जग आमच्या खांद्यावर तुम्हाला दुसरं दिसतं हे ते विसरून जातात. आपल्या
पिढीनं कदाचित चूक केली असावी किंवा फार कमी लोकांनी तशी चूक केली असेल, तर हे महत्वाचं आहे. म्हणून हा पहिला उपभोगवाद, आत्मकेंद्रीपणा, सेल्फी कल्चर म्हणजे स्वतःपुरतं पाहायचं. मी, माझा कुठं नवरा बायको, एक किंवा दोन मुलं, आता दोन मुलं देखील नाहीतच, हा पहिला कारण आहे, नाती विरोध चाललेली आहे. दुसरा जो कारण आपल्या अभ्यास केलाय किंवा मला माहिती आहे, तो म्हणजे आपल्याकडे 2000 नंतर इंटरनेट आला, मोबाईल फोन आला, आता अँड्रॉइड व्हर्जन आलं आणि तरलो दुनिया मुठ्ठी में, ही जी टॅगलाईन आहे रिलायन्सची ती खरी झाली आणि आपल्या सगळं वैश्विक खेळ झालं. पण तुम्ही, मी, आपण त्याचा वापर करताना विवेक बाळगतो, थोडं आपल्याला समजूतपणा असतो, आपण काही त्यातून बोलत नाही. पण ती थोड्या वयात इंटरनेट पडला, मोबाईल पडला तर काय होतं, आपण अनेक ऐकलं असेल, आपली नात सांगते, काय मुलगी सांगते, काय करू आई, की बाळाला मोबाईल दाखवणे तुझी होतच नाही, दूधच पित नाही, तर मोबाईल पाहावाच लागतं, नाही तर इतका रडतो की मोबाईल काढून हसू लागतो म्हणून देते मोबाईल. मग हे बाळाचं झालं आणि आपण कुठं सांगतो की डेंजर लाईन आहे, डेंजर सिग्नल आहे, आपण पाहतो. मुलं तर ॲडिक्शन झालेलं आहे इंटरनेटचं. मग आता एक नवा सायकोलॉजी रोग निर्माण डिफाईन केला जातो, म्हणजे इंटरनेट ॲडिक्शन. म्हणजे इतकं त्यात आभासी वाटते की आपल्याला जवळच्या हे जगाच्या नकोच वाटतंय, पण समोर ठेवावं लागतं, प्रत्यक्ष फिजिकल कॉन्टॅक्ट, फिजिकल संभाषण नको वाटतं आणि फक्त आभासी करायचं असते. आणि मग तो मुलगा तुटत जातो आणि त्याला तुम्ही जेव्हा छेडता तेव्हा तो एकतर रिस्पॉन्स देत नाही, तिला तर तो आक्रमक होतो, हिंसक होतो, हे आपण पाहिलेलं आहे. तर ते ॲडिक्शन आहे. आणि जेव्हा मुलगा मोठा तो शाळेत जातो, टीनेज होतो आणि त्या काळामध्ये ते मुलं जे वागतात आणि खास मोठ्या शाळांना टाकाय, त्यामध्ये आपल्या समाजात देखील अपवाद आहे, मुंबई पुण्यात तर सगळंच घडतं आहे. त्या वयात थोड्या इंटरनेट ॲडिक्शन झाल्यामुळे घातक आहे आणि त्यांना नको ते आघात, नको ते ज्ञान होतंय. आजचे मुलं शरीरानं झपाट्याने मॅच्युअर व्हायले, त्यांचं मन अजूनही कोवळं आहे, शैशवातलं आहे किंवा किशोरवयातलं आहे, पण शरीर मात्र एखाद्या वयात आलेल्या तरुण माणसाला त्याची लैंगिक तहान लागते तसं झालेलं आहे. कारण मोबाईलवर त्याला सहजपणे पॉर्नोग्राफिक मटेरियल उपलब्ध झालेलं आहे, अरोध निर्माण झालेला आहे. म्हणजे मन कोवळं, शरीर ताठर किंवा विरडावलेलं, त्याची डायकॉमी झालेली आहे. त्यात त्या मुलाचा गोंधळ होतो. काही मुलं सबमिसिव्ह होतात, आपल्या पोस्टात ओढून राहतात, तर काही मुलं आक्रमक होतात आणि काही गोष्टी करतात. तर हे त्यामुळे कसं, जे इंटरनेट पाहणारा हा जो तरुण मुलगा आहे 10 ते 12-13 वर्षांचा, हा सेक्शुअली ऍक्टिव्ह होत चाललेला आहे. कारण पॉर्न त्यांना पाहायला मिळतं. त्यातून जी नवीन समज झालेली आहे ती मला खूप एक स्त्री पूजक म्हणून काळजी वाटते. पण त्या पॉर्नमध्ये स्त्री देहाचं शोषण तर होतच, पण ऑब्जेक्टिफिकेशन, वस्तुकरण होतं की स्त्री म्हणजे उपभोगाची चीज आहे आणि तिला पीडा देऊन आनंद मिळतो शारीरिक, असे करून तिला पॉर्नोग्राफी झालेले आहे. आणि ते गाणं मोहराचं नाही का, तुझी बडी हे मस्त, हे आज पॉर्नमुळे अधिकच तसं झाले. पुन्हा एकदा स्त्री पुरुष समता आली होती, पुरुष स्त्रियाकडे आदरानं पाहायला शिकला होता, ते आदर मिळून पुन्हा एकदा त्याच. कारण तुम्ही जर दिवसभर पाहत आहात सेक्शुअल कंटेंट, सेक्शुअल पाहत राहिला, जेव्हा तुम्ही बाहेरच्या लोकांना भेटता, दिसता माणूस, स्त्री दिसते, कोणी असू दे, छोटी असो मोठी असू दे, त्या लोकात ते असताना तो तुमच्याकडे त्याच्या एक्सरे होती, तो म्हणून तुम्हाला नम्र करून पाहतो, तो खूप ब्लडली बोलतोय. पण हे घडतंय, लेखक म्हणून हे लिहिले, एकूण अनुभवलेलं आहे, म्हणजे चालकाशी बोलून चर्चा करून केलेला आहे. त्यामुळे सेक्शुअल व्हायलन्स वाढत चाललेला आहे आणि त्याची विक्टिम स्त्री होत चाललेली आहे. आणि त्यामुळे मग स्त्रियांनी बाहेर पडायचं की नाही, पुन्हा एकदा घरात राहा, मग तिथलं लग्न लावून द्या. आता लहान गावामध्ये समजा छोट्या गावातून तालुक्याला मुलगी शिकायला येते, कॉलेजची मुलगी, बसमध्ये टार्गेट मुलं त्या मुलींना त्रास देतात. अनेक मुलींनी अनेक गावामध्ये शाळा सोडलेल्या आहेत किंवा त्यांच्या त्या वाचण्याला बळी पडल्याच्या पुन्हा नेहमी वाचतो. पण आपण समाज म्हणून काही करतच नाही.
ह्याचं मूळ काही शुद्धतच नाही, हे महत्वाचं आहे. मग अशा मुलांना म्हणजे श्रीमंती असेल तर काही विचार बसतावर पडायचो, बाबाचं फादर करंट पॉलिटिशियन, करंट ऑफिसर, त्याने खूप पैसा खाल्लेला आहे मार्गाने, आणि पैसा इतका की तुम्ही किती मुलांपर्यंत गेलो प्रॉफिट म्हणून लाख रुपये बाप विचारते, कारण बापाकडे तो पैसा पडलेला आहे. असे मुलं मग काय करणार, रिओ पार्टीज करतात, एकमेकांना एन्जॉय करतात, ट्रीट करतात. मग मुलं-मुलींमधलं एक मोकळेपणा येतो आणि एक स्वाभाविक जो एक हे म्हणतो त्याला एक अंतर ठेवायचं असतं स्त्री पुरुषाने. म्हणजे असं म्हणणं आलं की तू एकदम दूर व्हाया एकदम, परंतु एक मर्यादा पाहायची असती, ती पाळली जात नाही आणि मग सर्व प्रकार घडतात. हा एक फार मोठा प्रश्न आहे आपल्या नातेसंबंधाच्या विश्लेषण झालेला. मुलांना कसं ह्यातून वाचवायचं, त्यांना कसं रोखायचं, तर व्यक्तिगत प्रयत्न खूप लोक करतात. आई बापाने नेट बंद केला, मोबाईल बंद केलं आणि मुलाबरोबर खेळले, वाचू लागले त्यासोबत. पण असे जागरूक पालक आणि असे संवादी पालक, मुलांतर्गत संवादी पालक कमी आहे. प्रमाण जास्त आहे इतर लोकांचं. आणि बाप बिझनेस पार्टीमध्ये जाऊन आई पार्टी किती पार्टी तर मुलांकडे कोण पाहणार, हा प्रश्न आहे. पण हा एक सामाजिक प्रश्न झालेला आहे. ऑस्ट्रेलियानं कायदा केलेला आहे, 16 वर्षाच्या खालच्या मुलांना कंपनी अशी व्यवस्था करावी, त्यांना टिकटॉक पाहता येणार नाही, रील्स पाहता येणार नाही, त्यांना स्नॅपचॅट पाहता येणार नाही, थ्रेड्स पाहता येणार नाही. तिथं जिथं अश्लील कंटेंट आणि अब्यूज, सेक्शुअल अब्यूज पाहता केलंय. आणि कंपनीने ही जबाबदारी घ्यायची, त्याला वेगळा फोन द्यायचा, वेगळा रंग द्यायचा कोण, आणि मुलांच्या आता दुसरा दिसला की त्या मुला ते शिक्षा करणार, त्याला रिमांड होऊन पाठवणार, असं त्यांनी केलेलं आहे. भारतात हा प्रश्न अधिक जास्त झालाय की भारतामध्ये इतकं पेनिट्रेशन झालेले आहे ना, विचारू नका. एक तर गरिबी, शहरामध्ये गिग वर्कर्स प्रमाण वाढले, आपले ओला चालवणारे, ऑटो रिक्षा कारवाले, किंवा ब्लिंकिट किंवा आपलं बिग बास्केट घरी आणून देणारे गिग वर्कर्सना 10-15 मिनिटं पगार असतो, दिवसभर काम करतात. गाव कुठे उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, मुंबईत मिळाले असतात. एकच 10 माणसं राहत असतात त्या छोट्या घरामध्ये. वेळ काय, फक्त मोबाईल पाहिजे, सिनेमा पाहतात, हे करतात, घरी बोलतात, आणि मग केव्हा तरी त्याला कट लागते. मग त्यातून मग त्याला कळतं की आपण इतकं काम करतो, मी त्या मालकाकडे काम करतो, तर मालक काही न करता नुसतं पेन्शन खातो काय करतो, तो काहीच काम करत नाही, आणि त्याला इतका पेन्शन काम ते लाख रुपयाची, 50,000ची, आणि मी इतकं मेहनत करतो बघा, पण ते एक तास मिळतं. आणि मग त्याचा राग केव्हा निघतो, मग काही देतो, खून करतो, कधी बलात्कार करतो. हे सगळं घडलंय की वॉचमन मोठ्या सोसायटीचे का आक्रमक होतात, का चोरी करतात, का तुमच्या एखाद्या सुंदर मुलीला, कारण मुलगी खूप मोठी वाद असते, त्याचे टेस्ट मोकळ्या बिल्डिंग असतील, तर हे खेडेगावचे माणसं त्यांच्या बायका बोबडे असतात, त्यांना हे पाहून जर काही वेगळी भावना नाही काय करायचं. म्हणून हे मोठा सामाजिक प्रश्न आहे. भारतामध्ये असल्यासारखं इंटरनेटवर कंट्रोल आणला पाहिजे. त्यामध्ये गोमाशे की आपला अमेरिकेत पण घेतला पाहिजे, कारण सगळ्या कंपन्या मेटा घ्या, फेसबुक घ्या, व्हॉट्सअप घ्या, सगळ्या अमेरिकन आहेत. आणि अमेरिकेत आपण नुसतं टीका केली 100% काय, थोडं कडक बोललो 200%, मग 500% असं करते, आणि आपल्याला तो नंतर महाशय त्याच्यात करून देत नाही. पण हे केलं पाहिजे, याचे भयंकर परिणाम होत आहेत. तर मी उदाहरण सांगतो. मी 2004 साली परदेशी काय वेगवेगळ्या कोर्ससाठी सिरॅक्यूज युनिव्हर्सिटी मध्ये आहे. 2004 ऑक्टोबर-नोव्हेंबरला होतो. ऑक्टोबर ते फेब्रुवारी 4-5 महिने होतो मी तिथं. तिथं आम्ही सगळे तिथे व्यवस्था पाहिजे, लायब्ररी पाहिजे, दवाखाने पाहिजे, शाळा पाहिजे, कॉलेज पाहिजे, युनिव्हर्सिटी पाहिजे, युनिव्हर्सिटी होतोच तिथं. तर एक आमची भेट आलेली गेली शाळेमध्ये घेतल्या. तिथं सगळ्या पब्लिक स्कूल, प्रायव्हेट स्कूल नाही, गरीब श्रीमंत सर्व तिथं घेणार. त्याला तिथं सगळं घरी आया, बस, जेवण, नाश्ता, सगळ्या गोष्टी मिळणं. आणि ते पाहत्या वर्ग पाहायला खूप आनंद वाटला. सगळ्या खोली पॉश, सगळ्या सुविधा, आणि त्या बाजूला गेले तिथं आम्हाला एक आवाज आला त्याचा. विचारलं की हॉटेल दिसलं, हे आमचं पाळणा घर. पाळणा शाळेमध्ये
आय वॉन्ट टू सी त्यांना मुलं छोटे बाळ होते आणि तिथं एक शाळेत मुली आली होती त्या आपल्या मुलीला पाजवत होती. मग मला तिने सांगितलं की इतकं शॉकिंग आजही सांगता मग कसं तरी होत आहे. त्या ते पालघरातले जे छोटे 10-12 मुलं होते त्या शाळेतल्या मुला मुलींचे अपत्य होते. त्या मुलांचं मॅट्रिक म्हणजे जास्तीत 16 असेल, 15 असेल, 14 असेल. त्या मुला मुलींच्या सेक्शुअल रिलेशन मधून ते मुलं जन्माला आले होते. आणि मला ते टीचर म्हणले आय एम व्हेरी वरीड. तो ख्रिश्चन मिशन सारखा मला आय एम व्हेरी वरीड. पण मी काय करू शकत नाही. काळजी त्या मुलं जन्माला आला म्हणून हा देवाचा अपत्य शुद्ध अभ्यासाला त्याला आम्ही वाचायचा प्रयत्न करू. पण ह्या मुलांना मग मोठे अजून शाळा शिक्षण नाही, शिक्षण पूर्ण झालं नाही, नोकरी किंवा करिअर अजून व्हायचं आहे, तोपर्यंत ह्या मुलांना ते कसे सांभाळणार. मग पाळाघाट ठरली पण मुलांचं आईचं संबंध कमी होत जाणार आणि मुलं ते अनाथ होत जाणार. अनेक होऊ शकतात ना. तर ही स्टेज उद्या जर भारतात आली तर मला वाटलं नको. आजही बघतोच ना कोर्टामध्ये मागतो की 15 वर्षांची मुली रेप झाला किंवा कुणीतरी प्रेम संबंध ठेवले आणि ॲडव्हान्स प्रेग्नन्सी आहे 20, 22, 24, 25 आकडे झाले आणि परवानगी द्या आम्हाला. मग कोर्ट परवानगी देतं, हिअरिंग घेतं. म्हणजे किती यातना. तर हे सर्व का होत आहे की अतिरिक्त कंझ्युमरिस्ट वागणं. अमेरिकन ड्रीम हे ड्रीम नाही, हे सोर ड्रीम आहे. त्यामध्ये खटास आलेली आहे. आणि आता या AI मुळे ज्या नोकऱ्या आपल्याकडे होत्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये त्या खूप कमी होणार आहेत. त्यामुळे उद्या आपल्याला परदेशी आत गेले 2001 पासून ते 2020, 22, 24 पर्यंत तसं तेवढ्या संख्येनं परदेशी जाणार नाही. भारतामध्ये काय इन्फोसिस 10,000 कर्मचारी ते सगळे कमी होत चाललेले आहेत. आणि त्यामुळे नवीन मुलांना नोकरी कशी मिळणार हा. आणि ह्यामध्ये मला आणखीन एक लेखक म्हणून वाटतं की AIचा प्रसार झाला तर 90% कामं आपण जे करतो त्यावर आपण जवळ पैसा कमावला. तुम्ही बँकेमध्ये कॅश केली असेल, लेजर बुक लिहिलं असेल, त्याचे कामं कॉम्प्युटर करते बरोबर. तर म्हणजे एका स्मृती व्याख्यानात राम ठाकूरच्या डॉक्टर कर्नाड आले दिल्लीहून IT एक्सपर्ट. तिने सांगितलं मी प्रेडिक्ट करतो की 15 ते 20 वर्षामध्ये मी जर चुकलो तर मला आनंद वाटेल पण चुकणार नाही असं मला खात्री आहे की असं जर निर्माण होईल जिथं प्रत्येक देशामध्ये फक्त 10% लोकांना नोकरी असेल आणि 10% लोकांच्या उत्पन्नावर शासन कर लावून इथं 90% लोकांना सोशल सेक्युरिटी घर, खाणं, पिणं, TV, डाटा, 90% माणसं काही करणार नाही. आधी आपण ते म्हणतो की आपण फ्रीज आणि देतो गरिबांना, मग ते 4 दिवसामध्ये बाकी 15 दिवस आराम करतात. तर लक्षात ठेवा शिकलेले सुशिक्षित पुढे काय अधिक शिक्षित आहेत ना तर 90% म्हणा 50% म्हणा जे काय असेल आहे ते जर लोकांना कामच मिळणार नसेल आणि सरकार त्यांना सिक्युरिटी देत असेल किंवा तुम्ही राहा, तुम्हाला घर देतो, तुम्हाला सगळ्या गोष्टी देतो, तुम्हाला कमी पडणार नाही, तुम्ही स्किल शिका आणि नोकरी मिळवा. काही म्हणून काही माणसाला जमणार नाही कारण सगळेच काही हुशार असतात असं नाही, बुद्धिमत्ता कमी जास्त असते. तर ह्या लेवलपर्यंत आलेले आहे आणि तिचं एकच कारण आहे अनइथिकल बिहेवियर. आणि त्यात आहेत आपण काय म्हणतात कंझ्युमरिस्ट मेंटॅलिटी आणि दॅट इज त्याचा मेन कल्पित अमेरिका आणि दुसरा कल्पित भारतासारखे देश आहे की अमेरिकन ड्रीम म्हणजे ह्या पृथ्वीवरचा स्वर्ग. आपण तो स्वर्ग पाहिला आणि पाहू शकणार नाही पण ह्या जन्मामध्ये जर आपण अमेरिकेत जाऊन राहिले 1 वर्षभर तर आपल्याला स्वर्ग सुख मिळेल. हे आपण गेले 30-40 वर्ष जे स्वप्न पाहिलं होतं ते आता भ्रामक करणार आहे. म्हणून हा दुसरा भाग आहे. म्हणून ह्यामध्ये काय झालेलं आहे की हे वयात आलेली मुलं काय करतात हे सांगितलं. दुसरं मुंबई दिल्लीमध्ये टीनेज मुलं गर्लफ्रेंड सोबत एकदम मारामारी करतात, एकमेकांचा खून करतात. पण अनेक बातम्या पाहिल्या एखाद्या मुलाला शिक्षकांना नापास केलं शिक्षिकेनं खास करून तर त्या मुलाला वाटतं की माझं मॅनहुड तुम्ही हर्ट केलेला आहे. तो तिला धमकी देतो ईमेलद्वारे वाईट ते सांगत नाही काय वाईट देत होते. तुम्हाला कळलं असेल मी काय म्हणतो ते. तर तुम्ही ते नेटफ्लिक्सवरची अडोसंट सिरीज पाहिली असेल जरूर पहा. म्हणजे तिथे आय ओपनर त्यामध्ये 13 वर्षाचा मुलगा आपल्या
13 वर्षाच्या गर्लफ्रेंडचा खून करतो आणि मग पोलिसांचा तपास होतो, तो बोलतो, ती बोलतो, मुलीचा बाप बोलतो, मुलीची आई बोलते, तिची आई बोलते, त्यातून कारण काय असतं की त्याचं रोमॅन्टिक प्रेम तिने स्वीकारलं नाही, उलट तिने त्याला दूषण दिले, त्या सायबर बुलिंग केलं. यू आर जस्ट ऑर्डिनरी, यू आर नॉट स्मार्ट, माहिती नाही का, तू काय फिट नाहीस फिजिकली, आणि मग त्याला खून केला. आणि त्यामुळे साधारण काय काय आहे ते प्रश्न असा आहे की ही सिरीज आज ब्रिटनमध्ये खूप लोकप्रिय झाली आणि तिथं तिथल्या पारंपरिक चर्चा झालेली आहे आणि तिने म्हणजे प्रत्येक शाळेत ती दाखवा, चर्चा करून आणि मुलांना असं करू नका असं सांगायला सुरुवात केलेली आहे. तर हे तर सर्वात वाईट परिणाम काय झालेला आहे ह्या इंटरनेट ऍडिक्शनमुळे. पुन्हा एकदा पुरुष जो समतेच्या दिशेने चालला होता, म्हणजे आपला मालकपणा किंवा परिवेश सोडून पत्नीशी आपले पत्नी पण काम करते का आपण तिला मदत केली पाहिजे, तो परत मजबूत बनत चाललाय, पुन्हा पुरुषी बनत चाललेला आहे आणि तो स्त्रीकडे ऑब्जेक्ट म्हणून पाहत आहे आणि तिला त्रास चाललेला आहे. हे झालेलं आहे. एखादा अमेरिकेचा पक्षी घरातला मुलगा आपल्या गर्लफ्रेंडचा खून करत असेल तर काय समजायचं, आपण काय अर्थ करायचा, हे महत्वाचं आहे. म्हणून तिथं एका छान वर्णन केलं होतं की स्टोरी म्हणजे काय, तू मेरी नहीं हो सकती तो किसी की भी नहीं हो सकती. तो डायलॉग आहे ना सुनील शेट्टीचा, कुठला सिनेमा तो विसरलो मी. तर ही मानसिकता आधी कसं आपण सहन करत होतो मला, परंतु त्या बदल सुरुवात झाली किंवा थोडा पुरुषी अंकात आला. तो 70 साली दिल्ली तो सिनेमा मध्ये साहित्य कसा लिहिला, तू अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, हळू पाटे अपनी नाराजी व्यक्त पर हळूवार सभ्यता है. तू अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी. आणि आज काय दर सिनेमा तू हाँ कर या ना कर, तू हे मेरी दुनिया, म्हणजे हा बदल झालाय. आणि त्यापुढे तू माझी झालीस ना ते होऊ शकते, मग तुझे ऍक्सिडेंट करते टाकून तो चेहरा खराब करे, ते 5 सिनेमामध्ये ते दाखवले करून झाले, ते त्याच्यावर अन्याय करेल, अत्याचार करेल, हे झालेलं आहे. तर हा दुसरा कारण आहे खूप मोठं, आपले नातेसंबंध का विस्कळीत झाले. आता तिसरं जो पैलू आहे ते नातेसंबंध का विरत चाललेले आहेत, त्यामध्ये आर्थिक सामाजिक कारण फार महत्वाचे आहेत. आजच्या पिढीला ते त्रास होतो आहे त्याची आपल्या कल्पना येणार इतकं आज ते स्ट्रेस मध्ये आहे. भारतावर सध्या फार मोठं आर्थिक संकट आलंय, बेरोजगारी तर होतीच होती, पण नोटबंदी पासून जी आपली गाडी घसरली, नोटबंदी, मग त्यानंतर जीएसटीचं चुकीचे म्हणजे गरिबावर अन्याय करणारा कायदा, टॅक्स केला आणलं टॅक्सेस मध्ये, त्यानंतर कोरोनामध्ये लॉकडाऊन, हजारो लोकांना त्रास झाला, कॅश इकॉनॉमी समर्थ झाली आणि मग आता हे जी इथं चाललंय अमेरिका, त्यामुळे तेल महागलं, धान्य महागलं. आज छोटे उद्योग, हॉटेल घ्या, कॉफी घ्या, किंवा अन्य व्यवसाय घ्या, अगदी सलून घ्या, त्या ठिकाणी त्यांचे सर्व बिझनेस लॉस मध्ये चाललेले आहे. म्हणजे त्यांना रद्द केलं पाहिजे, पदार्थ दिला पाहिजे, फक्त तो छोटा मालक आहे तिच्या हाताखाली 10 कामगार असतील तर गॅस उभे आणि मग तो काय करणार, कर्ज घेणार, बँकेचं संकेत आपण घेणार, त्या आईवडिलांकडून असेल तर आईवडिलांकडून घेणार. तर तो जर आईवडील तर श्रीमंत असते, त्या आईवडील मुलांना मोठा उद्योग करून दिला नसतात. तर हा प्रश्न आहे, त्या मुलं अत्यंत तणावाखाली आहे. या नोकरी मिळत नाही. आज जे IT इंजिनियर झाले किंवा नऊ घातलेले त्यांना नोकरी मिळत IT क्षेत्रामध्ये चांगली, माझ्या मोठ्या भावासारखी, मोठ्या बहिणीसारखी 10 वर्षापूर्वी झालेली आहे, ती 2 लाख 8 लाख आहे. तर मला 10,000 पासून मिळतील की नाही, स्टार्टअप मध्ये मिळाले पण 10,000 खूप झालं, अशी निर्माण झालेली आहे. त्यामुळे अनिश्चित भविष्य झालेलं आहे, आर्थिक समस्या जास्त झालेल्या आहेत, त्यामुळे कुटुंबाचा परिणाम होतो. तो त्रस्त आहे, मग तुम्ही त्याला छेडलं की तो उलट बोलतो, त्याला तुम्हाला समस्या कळत नाही, तो तुम्हाला मानत नाही, सांगितलं तुम्ही काय करू शकणार, त्याचा प्रश्न त्याला सोडायचा, तर तुम्ही रिटायर झालेले आहेत, आपण ज्येष्ठ झालं, आपण काय करू शकतो, फक्त त्याला पण तिथं त्याचा रोजचा लॉस होत चाललाय, त्या रोजचा पैसा कमी पडतो, रोजचा धंद्यामध्ये त्याला नवीन पैसे टाकतात, तो कसा काय आपल्या
नुसत्या तुकाच्या शब्दाने त्याला सांगणे काय करत आपली पण मजबुरी आहे. त्यामुळे हे चाललेलं आहे. तर हा एक झाला. दुसरं कारण म्हणजे ह्या मुलांचं एकलपण म्हणजे आता हम दो पासून हम एक आणि डिंग डबल इन्कम नो किड्स आणि लग्नाचं वय आता 30च्या पुढे गेले सरासरी आताच्या आणि त्यातले 20% लोकांनी ठरवलेल्या लग्न केलं तर आपण मूल पैदा करायचं नाही. वी कांट अफोर्ड आणि आपलं नियम आहे कॉस्ट ऑफ लिव्ह वाढलेला आहे पगार कमी आहे दोघं केलं तरी होत नाही आणि मग आपल्याच धैर्य नाही आपलंच मानसिक होतं आपण काय करायचं मुला जन्म देऊन त्याचं भविष्य किती अनिश्चित असेल ते झालेलं आहे. मग त्यामुळे काय होतंय की एकच मुला समस्या झालेली आहे पण त्या मुलाला माहित नाही आजोबा आजी काका मामा ते आहे बरंचसं कमी झालेलं आहे. तर त्यामुळे असे मुलं वाढतात तेव्हा ते स्ट्रॉंग होतात आणि भूमिती करतात. माझं म्हणणं खरं करणार आहे मुलं मुली दोघे मग मुली म्हणते की मला स्वतःची स्पेस पाहिजे पण हे शिकवलं जात नाही कारण पालक वर्ग पुरेसा सुधार नाही. तो पालक मुळात धरून बसलेला आहे म्हणजे नवरा किंवा सासू सासरा हे झालेले आहे. हे सारे विरोध चाललेल्या नात्यांचे भिन्न भिन्न पैलू आहेत. आता हे डॉट्स तुम्हाला सांगितले 3 डॉट्स ते एकत्र देऊन एक कम्प्युटरचं काय होतं तर 4 समस्या 4 गोष्टीमुळे नातेसंबंध कुटुंब संबंध चालले. पहिला प्रश्न आहे विवाह संस्था कालबाह्य होत चाललेली आहे का आउटडेटेड होत चालली आहे का. उत्तर हो आहे आणि नाही पण आहे. भारतासाठी नाही हे जास्त कारण आजही फक्त 1% लोक आज घटस्फोट घेतात. महाराष्ट्रात प्रमाण 18% आहे कारण घटस्फोट का घेतला जात नाही की ते खुश आहे का संसार नाही. घटस्फोटाची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे आणि तरुण मुली घरघरताना खूप जास्त पैसे मागतात आणि त्यासाठी त्यांना ड्रॅग करतात. त्यामुळे मुलांना संबंध त्यांचा दिलं पैसा तरी त्याला कमी वाटतो असं ते झालेलं आहे. त्यात ती भीती निर्माण झाली की लग्नच नको बाबा. मग घटस्फोटाचं एक तर कामोशी सहन करायची बायकोचे कागद सहन करायचे आणि परत अल्मोनी द्यायची हा मुलाचा झाला. मुलीचं म्हणते की बाबा मी आता स्वतः झाले कमावते आहे आणि नवरा मला सन्मान ठेवत नाही मला स्पेस देत नाही तो घराला मदत करत नाही मी ह्याचे काम झाले घरचं काम करायचं आणि हा फक्त बाहेरचं काम करून घरी तुझ्या होणार असेल कसं चालायचं. हे प्रश्न आजचे खरेच ना कारण आपण ज्येष्ठांनी आणि आपल्या प्रौढ पिढीनं मुलांना घरकाम करायला शिकवलं नाही. माझा परदेशाचा मुला मला आई मध्ये आला बेटा पुढे करा शिक भात करायचा आहे काय मामा काय गरज आहे मॅगी आहे ना आणि आता लिंकमुळे मी पिझ्झा मागवतो काय गरज नाही. हा प्रकार झालेला आहे. म्हणून विवाहाचा वाढत चाललेला आहे. भीतीपोटी 15 ते 29 मध्ये आज 26% पुरुष आणि 20% महिला अविवाहित आहे 30 वर्षापर्यंत. त्यानंतर केव्हा ते लग्न करणार देखील नाही. हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. आता भारतात हम लोगचा जमाना संपला हम एकटा जमाना संपत आलेला आहे. आता डिंग म्हणजे डबल इन्कम नो किड्स असा जमाना हे चाललेला आहे. कारण करिअरला प्रधान शिक्षणाला प्रधान आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढत चाललेला आहे. आणि आमची जी अपेक्षा आहे चांगल्या जीवनाची की साध्या जीवनात तुमचा 1 लाख पगार असेल तर ह्या लोक आयटी मुलांना फार क्षुल्लक वाटतो. आपल्याला 1 लाख जास्त वाटतात आणि आधी वाटतो कारण आपल्या गरजा किंवा आपल्या अपेक्षा कमी होत्या. आपल्याला 4 दिवस चालत होते मुलांना 40 दिवस लागतात. तर हा फरक आहे. आता 40 दिवस करायचे का तर ही गरज नाही ना. तर हा भाग आहे पण तुझे आपण शिकवलं ते मुलांना गरजा वाढत चाललेल्या आहेत आणि त्या परिणामावर निघून चाललेला आहे. त्यामुळे आज 12% मुलं म्हणतात की जोडल्या कामाला गुण नकोय. ते प्रमाण 25% व्हायची शक्यता पुढे 10 वर्षामध्ये असा अंदाज आहे. प्रेमविवाह आपण खूप वाढले. अजूनही ते भारतासाठी मीठ आहे. आजही चिंतेत 1 ते 2% प्रेमविवाह होतात. मात्र आंतरजातीय विवाह होतात म्हणजे ओबीसी मध्ये 10 जाती असतील SC ST त्यामध्ये प्रमाण वाढले.
कारण त्यांच्यावर डॉक्टर आंबेडकरांचे पुरोगामी संस्कार आहेत आणि आपल्या मध्यमवर्गीय खास करून सोपाळला अभिजन वर्ग असा मी जातीचे शब्द उच्चारणार नाही, याचे आपण सर्वजण त्या जातीचे आहोत. त्या संस्कारामुळे आपल्यावर अजूनही मनुवादाचे संस्कार आहे, हे मला स्पष्ट सांगितलेच पाहिजे. तर त्यामुळे आपल्यामध्ये होत नाही, त्यामुळे होता हा एक सांगायचा आहे. आंतरधर्मी सुरू झालेले प्रमाण कमी आहे. एक मधला मार्ग असा चांगला झालेला आहे आणि तो मला वेलकम वाटतो. म्हणजे लव कम अरेंज मॅरेज, म्हणजे आई बापाने नाव नोंदणीसाठी जायचं नाही त्या सूचक मंडळामध्ये, सूचक मंडळामध्ये किंवा बँकेमध्ये मुलगा जाईल आपल्या अपलोड करेल, मुलगी अपलोड करेल आणि मग ते आपला एक्सचेंज करतील. वाटलं तर मग भेटतील, एकदा दोनदा चारदा त्याच्या बोलत मिळतील, सांगतील तुमचे व्यसन काय, हे काय आहे, अमुक आहे, मी द्यायची तुम्ही नाव द्यायची, कसं व्हायचं आपलं, असं अनेक गोष्टी जे काय असतील ते करतात. आणि पटल्यानंतर काय वेळा सांगतो की आम्ही आमचं जुळलेलं आहे, आम्हाला करायचं, तुम्ही बाकी पाहून घ्या. तर हा मार्ग तुलनेनं सध्या ठीक आहे आणि अशा पद्धतीने गेलं तर सध्याचे विवाह टिकाऊ होतील आणि तिथे विवाह संस्थामध्ये येतात नाती संबंध दृढ राहतील. तर विवाह संस्थेचे बदलता रूप जे आहे हे आपण ज्येष्ठ आणि प्रौढ माणसाने समजून घेत नाही. आपण कराडून करतो, आपल्या मुले जाती विवाह केला की आपण अत्यंत कडक भूमिका विरोध करतो. आई मग म्हणते मी एक जीव देते, बाप म्हणतो तुझं तोंड पाहणार नाही, त्याला काही देणार नाही, तुला दृष्टी बेदखल करेल, मुलाला मुले सांगतात. काही ठिकाणी ऑनर किलिंग होतात, सैरा सिंहासारखे संबंध तोडले जातात. हे आपण टाळलं पाहिजे. कारण किंवा तुम्ही लोकांना विचारले की प्रगतिशील तुमच्या शब्द नाव आहे. प्रगतिशील म्हणजे काय? प्रगतिशील लेखक चळवळ आहे. त्याचं जे होतं की पुरोगामी विचार, विवेक, विज्ञान आणि मानवता ह्या 4 गुणांच्या आधारे आधुनिक जग निर्माण होतं, आधुनिक सुसंस्कृत जग निर्माण होतं आणि ते जग प्रगतिशील असतं. तर प्रगतिशीलची ही व्याख्या आपण विसरून गेलेले आहोत. आपण अविवेकी बनलेले आहोत. म्हणजे मुलाचा प्रश्न, लग्नाचा प्रश्न मला विचारलं नाही, तुमचा परस्पर लग्न ठरतो, पुण्याचं काय? प्रेमविवाहामध्ये मुलगी मुद्दा देणार नाही, हे पहिला प्रश्न येतो. म्हणजे आजही आपल्याकडे सर्वजण मुद्दा घेतात. फार तर काय होतं, आम्हाला पैसे देऊ नका, पण लग्न आमच्या हिशोबाला साजेसं करून द्या, तुम्ही द्या, जे द्यायला मान्य आहे. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही भरपूर द्या. मग किंवा बोलता म्हणजे आमच्या मुलाला गाडी घ्यायची होती, गाडी जमलं नाही आम्हाला, असे जाऊन तुम्ही काय सांगता? नाही तसं म्हणणं नाही, एक सहज सांगितलं तुम्हाला, तो घे माहिती, म्हणजे तुम्ही त्याला द्या, हा चाललेला आहे. तर लग्नाचा खर्च वाढत चाललाय आणि मुलीचं आणि मुलीच्या आईवडिलांचा अपमान. लज्जा सिनेमा पाहिला असेल, राखी, रेखा, माधुरी दीक्षित, मनीषा कोयराला राखी कोणतरी आहे. तर ते दुसरा भाग जो आहे त्यामध्ये लग्न झाले असणारे मुलगा प्रत्येक माणसाला आई माफ कीजिएगा, बैठिए, खाइए, पिएगा, म्हणजे मुलगा बाप सगळ्या माणसाला अगदी चोर आल्या असतात आणि ते दुसरे पुढे आले असतात, त्याला इथे तो घेतो, अगदी बँडवाला देखील तो माफ कीजिएगा. म्हणजे इतकी परिस्थिती झाली आणि मग ते ह्याला सर्व वाटतं की ह्याला आणखी मागणी करतात. म्हणतो की आता आपण इतकं दिलंय, कर्ज काढलंय, हे केलेलं आहे, आता मला शक्य नाही, कारण हा पुढचे आहे म्हणजे लग्न मोडणार आहे. उत्तर भारतामध्ये मग ती म्हणती उठून जा, तुम्ही मी पुढते, तुम्ही उठून बसतो, तू बैस, आयडी माणूस आहेस, बापाच्या जबाबदाऱ्या आहे, कर्तव्य शून्य आहेस तू, मी उठते, निघून जाते. मग ते लग्नच करायचं, जा तुम्ही. आणि बापानं जे खर्च केले आहे ते सगळे राहिले, मला आता टाका आणि तोंड निघून जा. ही हिंमत जोपर्यंत मुलीला आपण मुलीचा बाप राखणार नाही तोपर्यंत ही वाटायला नाही. आणि स्त्रियावरच्या अन्याय आणि ह्या 2 कुटुंबांमधलं संवाद नातं प्रस्थापित होणार नाही, हे लक्षात ठेवा. दुसरा जो मुद्दा आहे, आपण समजून घेतले घटस्फोट. आपल्या काळात घटस्फोट होते, फार कमी क्वचित व्हायचे. आणि 56 सालापूर्वी तर भारतीय हिंदू धर्माप्रमाणे 7 जन्माचा सुद्धा असा घटस्फोट नव्हताच.
तो हिंदू कोड बिल जेव्हा डॉक्टर आंबेडकर निघून तेव्हा आपण लग्नविधी लग्नाचा कायदा केला, विवाह अर्ज कायदा केला आणि त्याच्यापूर्वी 30 वर्ष शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये केला. म्हणजे हा संबंध देशामध्ये घटस्फोट नव्हता तेव्हा कोल्हापूरला घटस्फोट होता आणि दोघांना ती मुभा होती. आणि घटस्फोट म्हणून हा लास्ट ऑप्शन असतो कुणाच्या मुला मुलींचा, खास करून आजच्या भारतामध्ये मुलींचा ऑप्शन लास्ट असतो. तो जेव्हा मुलगी त्या लेवलला येते तेव्हा त्या नवऱ्याचा विचार केलाच पाहिजे, पण त्या ज्या नवऱ्याचे वडील आजोबांनी देखील त्याच विचार केला पाहिजे की आपली सूनबाई आपण पाहिलं असेल की सुशील आहे, चांगली आहे, त्यात काही खोट नाही, तर आपण तिला ती घटस्फोट का घ्या म्हणते, मुला तुम्ही जा विचारता का त्यात काय केलं, चुकी केलं, हिनं काय केलं, याची काय अपेक्षा, तर हा संवादच होत नाही. म्हणजे जा मी तुला हे करतो, सोडून देतो. तर हे महत्वाचं आहे, कारण स्त्रिया आणि महाराष्ट्रात सर्वात पुरोगामी असल्यामुळे आपलं प्रमाण 18% सध्या आहे महाराष्ट्रामध्ये. कोर्ट केसेस दाखल झाले फॅमिली कोर्टामध्ये 18% आहेत, कारण ते 90% जर घटस्फोट होणार 10% फ्री कसे होऊ शकेल समजा किंवा 50% जे काय असेल ते असेल. तर हे असं का होतं की यापूर्वी फक्त पुरुषांना अधिकार होता, प्रिव्हिलेज होतं की मी घटस्फोट मला बायको आवडत नाही, ती काळी आहे, ती लठ्ठ झालेली आहे, तिला फक्त 2 मुलीच पैदा केलं, तिच्यामध्ये मूल पैदा करते गोडच नाही, घरात काय घटस्फोट नाही, नोटीस नाही, कायदा पद्धत खाऊन टाकायचं ती पर्यंत घटस्फोट घेईल. घटस्फोट मिळाला 5 वर्षात तोपर्यंत अधिक कंगाल होऊन जाते आणि मग मंजूर झाला, पोडगी मंजूर झाली, पोडगी द्यायची नाही, मग प्रत्येक वेळी 5,000 ह्या पोडगी दिली नाही, 500 रुपये 1000 रुपये दिले, कोर्टात मग कोर्टात हिरिंग घेणार, 2 तारखा पडणार, मग तो ऑर्डर देणार आणि ते 500 रुपये देणार, तो पण आणखी पुढलीची आपली पोडगी थकलेली असते. म्हणजे मुलींना आपण बेजार करतो आणि हे मुलगा करत असताना तिचे आई बाप काय करतात, आपण ज्येष्ठ काय करतो, हे नातेसंबंध करत असतील तर मुलाचं जबाबदारी आहेच, पण आपण इक्वल पार्टनर राहील असं म्हणलं तर तुम्ही दाद मानू नका. हे महत्वाचं आहे, कारण मागील 100 वर्षामध्ये 150 वर्षामध्ये मुलीचं शिक्षण सुरू झालं आणि ह्या 150 वर्षामध्ये स्त्री खूप बदलली, स्वावलंबी झालेली आहे. ती ताराबाई शिंदे निवडणूक असलेली तुलना तेव्हा स्त्रीची अवस्था काय होती, नवरा बाजार करणं, शिवाय देणं, कांदा ठेवणं, जे काय ते, आणि आज मात्र स्त्री ते सहन करत नाही. ती समता मागते प्रेमामध्ये, जीवनामध्ये, संसारामध्ये. तिला आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व आलं पाहिजे, ही तिची अपेक्षा असेल. ती अपेक्षा पुरुष देखील शिकलेला आहे, तो का समजून घेत नाही, त्याची आईबाई का समजून घेत नाही, हा खरा प्रश्न आहे. इथं त्याचं दुखणं आहे, म्हणून आपण हे केलं पाहिजे. कारण आपण पुरुष मंडळी एका अर्थानं कंडिशन झाले आहोत की आपला डोक्याला बुद्धीला कळतं, हृदयाला पटत नाही. कारण आपले प्रिव्हिलेज आहेत ना की घरी आला तर मी आराम करणार, मी करता आहे, मी मालक आहे, आणि मी म्हणलं की चहा आलं पाहिजे, मी म्हणलं की पोहे आले पाहिजे. सध्या एक नवीन सिरियल प्रोमो आले आमच्या लाडक्या नाईक बाई, त्यात काय होतो, चहा झालं झालंय डोकं पोह्या नवरा म्हणतो, आणि बाहेर तिची मुलगी आली, शिष्य आली असेल, माझी मुलगी पाय पडली, मुलगी मला तुमच्यासारखा बाई खायचं आहे, ती शाळेत इतकी आदर्श शिक्षिका आहे, नवरा तिला चहावरून पोळ्या बोलतोय. तर हे अर्थदक्षित असेल तर दोष कोणाचा, ह्या नातेसंबंध कमी होण्याचा ते तुम्ही विचार केला पाहिजे. त्याचं एक कारण मला जे वाटतं की आपण तुम्ही आम्ही कोण माणसांनी त्या काळात आपल्या बायकांनी सहन केलं, पण आपल्या नातसुना सहन करणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे तुम्हाला कळलं पाहिजे, मग तुमच्या मुलाला कळलं पाहिजे तो प्रौढ आहे, कारण की आपली सून सहन करणार नाही आपल्या मुलाला. कारण आपण प्रौढ ज्येष्ठाने आपल्या पुढच्या प्रौढ पिढीनं आपल्या मुलांना घरकामामध्ये घरकाम शिकवलेलं नाही. की घरकाम मुलांनी करणं म्हणजे कमीपणा, बायलीपणा, साने ज्याला मदत करायची तेव्हा त्यांनी त्याच्या चिडवायचे. तर कमला हसनमध्ये मोठी देवाची लेखिका आहे, तिनं असे काही लिंग समानतेचे कविता लिहिल्या आहेत. त्या एका कवितेमध्ये मराठीमध्ये तुम्हाला सांगतो. ती कविता असं म्हणते की बालमनावर आपण काय संस्कार करतो की कमल भाजी आहे, मुलाचं नाव छगन भाजी आण, कमल भाजीची, पुढे त्यानं बाहेरचं काम करायचं ना घरचं काम करायचं.
असं. तर तिनं म्हणलं की आपण काय शिकवलं त्या मुलांना की ही आई, एक आई बरोबर मला सांगते, आई दिवसभर काम करते, रात ही 7 दिवस आठवड्याचे. आई सतत काम करते, दिवसभर काम करते, 7 दिवस आठवड्याचे, सारे ओझे एकटीच वाहते, सूर सूर होते. हे चुकीचं नाही का वाटत बाळगून तुम्हाला? हे चुकीचं नाही का वाटत बाळगून तुम्हाला? आपण हे मदत करून थोडा विसावा द्यावा तिला, बापानं सफाई करावी, भावानं मोठा साफ करावा. कारण घरकाम असतं सर्वांचं काम, घरकाम असतं सर्वांचं काम, सर्वांनी मिळून करावं. घरामध्ये हे गांधीजी करत होते. गांधीजी त्याच्या शिष्य आश्रमात आले, तू आधी भाजी चिराशील, किती मोठा बॅच हा हरकत नाही, निरोपट भाजी चिरत असतो त्याच्यासमोर पटेल होते आणि तुझं संडास साफ करायचा. तुझ्या मनात जे उच्च जातीचे संस्कार आहेत ते कमी व्हायला पाहिजे ते सांगायचे. तर हे आपण मुलांना शिकवतो का? हे संस्कार ज्येष्ठांनी करायचे, कुणी करायचे? आपण दुर्पणी घरी आराम केला, उपभोग घेतला, आपल्या बायकांनी भरपूर आपले लाडकोट केले, आपले राग लोक सहन केले, हुंकार न भरता, राग न भरता, आणि एक संसार सुखाचा झाला. पण हा संसार सुखाचा म्हणजे तिनं मन मोडून, मान मोडून आणि मनावर कंट्रोल ठेवून तुमच्या प्रत्येक गोष्टीला हालहाम न केल्यामुळे संसार सुखाचा झालाय. सुख तुम्हाला तिला मिळालं नाही, पण बाहेरच्या संसार सुखाचा झाला. तुम्ही 50 वर्ष एकत्र आणले, तुम्ही सत्कार केला तरी 50 वर्षात तेव्हा विचारा पुरुषाला 50 झालेल्या तुम्ही किती काम केलंय का? आता तुम्ही हे आपण ह्यापूर्वी केलं नाही, ते आता पास येणार नाही. आता तुम्ही गेल्यानंतर समजा उद्या तुमची नाचू काम करते तरी 7-8 तास आहे, तर तुम्ही किती वेळ झाली कळलं की 8 दिवस फोटो वाजली, तुम्ही चहाचं भात आणलं आणि ती आलं की तिला पाणी चहा दिला, काही बोलू नका. तिला किती बरं वाटेल? ती तुमच्या नाटक बोलेल का? तुमच्या मुलाशी ते बातमी झाली की तुम्हाला सांगेल तुझा मुलगा जरा वाईट वाटतं, तुम्ही मला मदत करता. तुझ्या मुलाला सांगा की नाच विचार करणार मी आधी आजोबा पुढे नाच सुनेनं मन मोकळं करणं हे जेव्हा शक्य होईल तेव्हा आपले नातेसंबंध आणि कुटुंब संस्था चांगले राहील. तर तरीही घटस्फोट होणारच. सगळे माणसं सारखे नसतात, पण सगळी काही माणसं अन्याय करतातच. मुलगा किंवा मुलगी घेऊन घेतलेलं म्हणजे आभार कोसळत नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता घटस्फोटला आपण जशी पाया दिवसा होती कोणी कोणाचा खून करतो, आपण हळद आपण काय करतो, कोणाला खून करणार, चोरी करणार, आपण काय हे करतो. तसं हे आता जीवन आपण झाले समजलं पाहिजे.